हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू दिस क्लास ऑफ द फिजिक्स. लास्ट टाइम आपण ए आर आणि टी ची कन्सेप्ट बघितलेली होती, म्हणजे ऍब्सॉर्प्टन्स, ट्रान्समिटन आणि रिफ्लेक्टन्स हा पार्ट आपण बघितलेला आहे. आता बेस्ड ऑन ट्रान्समिटन्स देर आर टू टाइप्स ऑफ बॉडीज. ओके, बेस्ड ऑन ट्रान्समिटन्स म्हणजे एखादी बॉडी हीट रेडिएशन ट्रान्समिट करते का नाही त्याच्यानुसार. ओके, म्हणजे बेस्ड ऑन ट्रान्समिटन्स देर आर टू टाइप्स ऑफ बॉडीज. ओके, टाइप्स ऑफ बॉडीज. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे दॅट इज डायथर्मनस बॉडी अँड सेकंड इज ऍथर्मनस बॉडी. ओके, डायथर्मनस बॉडी अँड ऍथर्मनस बॉडी. आता डायथर्मनस बॉडी म्हणजे काय बघा. Diathermous body, the body through which heat radiation can pass is called as diathermous body. म्हणजे ज्या बॉडी मधून हीट रेडिएशन पास होऊ शकतात, ओके, त्या बॉडीला काय म्हणायचं, डायथर्मनस बॉडीज असं म्हणायचं. ओके, द बॉडी थ्रू विच heat radiations can pass is called as डायथर्मनस बॉडी. म्हणजे ज्या बॉडीमधून हीट रेडिएशन पास होऊ शकतात, जसं आपण फिजिबल लाईट्स रिलेटेड एक टर्म वापरतोय, माहिती आहे का बघा, ट्रान्सपरंट असं म्हणतो. फिजिबल लाईट्स रिलेटेड ट्रान्सपरंट हा वर्ड वापरतो. ट्रान्सपरंट म्हणजे काय, ज्याच्यामधून लाईट पास होऊ शकते, ज्या सबस्टन्स मधून लाईट पास होऊ शकते त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्सपरंट सब्जेक्ट. ओके, फॉर एक्झाम्पल ग्लास हा का आहे, ट्रान्सपरंट बॉडी आहे. तसं हीट रेडिएशन ज्या बॉडीमधून पास होऊ शकतात त्याला काय म्हणायचं, डायथर्मनस बॉडीज असं म्हणायचं. ठीक आहे, आणि लक्षात घ्या, याचे एक्झाम्पल काय देता येईल डायथर्मनस बॉडीचे एक्झाम्पल. तर याच्यामध्ये ग्लास इज अ एक्झाम्पल ऑफ द डायथर्मनस बॉडी. म्हणजे ग्लास जे आहे ते लाईटला ट्रान्सपरंट आहे आणि हीट रेडिएशनला देखील काय आहे, ट्रान्सपरंट आहे. ग्लास आहे. त्याच्यानंतर डायथर्मनस बॉडीचे एक्झाम्पल बघा, NaCl आहे. NaCl म्हणजे कॉमन सॉल्ट, त्याच्यामधून देखील हीट रेडिएशन पास होऊ शकतात. किंवा ड्राय एअर म्हणजे काय, त्याच्यामध्ये मॉइश्चर अजिबात नसलं पाहिजे. क्वार्ट्स किंवा गॅसेस. ओके, सो दीज आर द एक्झाम्पल ऑफ द डायथर्मनस बॉडी. डायथर्मनस बॉडी म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो की इट इज अ थर्मली ट्रान्सपरंट बॉडी. ओके, सो इट इज थर्मली ट्रान्सपरंट बॉडी. ओके, आता डायथर्मनस बॉडीसाठी कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन जो आहे टी इज नॉट इक्वल टू 0 असणार आहे. म्हणजे कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन जो आहे तो 0 नसतो डायथर्मनस बॉडीला. म्हणजेच काय होणार आहे, A प्लस आर प्लस टी इज इक्वल टू काय असतं, या बॉडीसाठी 1 असतं. म्हणजे तिन्ही कोइफिशियंटची सम किती असणार आहे, इक्वल टू 1 असणार आहे. कारण काही हीट रेडिएशन ट्रान्समिट होऊ शकतात या बॉडीमधून, त्याच्यामुळे T0 येऊ शकत नाही. ओके, सो दिस इज द डायथर्मनस बॉडी. म्हणजे पुन्हा एकदा बघा, बेस्ड ऑन ट्रान्समिटन्स देर आर टू टाइप्स ऑफ बॉडीज, डायथर्मनस बॉडी अँड ऍथर्मनस बॉडी. डायथर्मनस बॉडी म्हणजे काय, द बॉडी थ्रू विच हीट रेडिएशन कॅन पास, ओके, इज कॉल्ड ॲज डायथर्मनस बॉडी. म्हणजे ज्या बॉडीमधून हीट रेडिएशन पास होऊ शकतात त्याला डायथर्मनस बॉडी असं म्हणायचं. एक्झाम्पल आहे ते ग्लास, NaCl, ड्राय एअर, क्वार्ट्स, ऑल टाइप्स ऑफ गॅसेस. ओके, आणि डायथर्मनस बॉडी म्हणजे काय असणार आहे, थर्मली ट्रान्सपरंट बॉडी असणार आहे. ओके, म्हणजे हीट रेडिएशन त्याच्यामधून पास होऊ शकतात. त्याच्यामुळे टी हा जो आहे, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन किंवा ट्रान्समिटन्स जो आहे तो त्याचा 0 येणार नाही, आणि त्याच्यामुळे त्याचं इक्वेशन येणार आहे A प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1 येणार आहे. ओके, सेकंड इज ऍथर्मनस बॉडी. म्हणजे डायथर्मनस बॉडीच्या एक्झॅक्टली अपोजिट.
ओके, ऍथर्मनस बॉडी. तर हे ऍथर्मनस बॉडी म्हणजे काय? द बॉडी थ्रू विच हीट रेडिएशन्स कॅन नॉट पास, दॅट इज कॉल्ड एज ऍथर्मनस बॉडी. ओके, द बॉडी through which heat radiations cannot pass, okay, is called as ऍथर्मनस बॉडी. ओके, आता ऍथर्मनस बॉडीचे एक्झाम्पल्स काय काय येतील बघा, म्हणजे ज्याच्यामधून हीट रेडिएशन अजिबात पास होऊ शकत नाहीत. तर त्याच्यामध्ये वूड हे एक्झाम्पल आहे, किंवा ऑल मेटल्स, ओके, किंवा वॉटर. आता बघा, वॉटर मधून लाईट पास होऊ शकते, परंतु हीट रेडिएशन मात्र पास होऊ शकत नाहीत. किंवा मॉइस्ट एअर म्हणजे एअरमध्ये जर मॉइश्चरचं प्रमाण जास्त असेल तर त्याच्यामधून देखील हीट रेडिएशन पास होऊ शकत नाहीत. ड्राय एअर मधून हीट रेडिएशन पास होऊ शकतात, परंतु मॉइस्ट एअर मधून पास होऊ शकत नाहीत. म्हणजे कसं होतंय बघा, की काही बॉडी हीट रेडिएशनला पण ट्रान्सपरंट असतात आणि लाईटला पण ट्रान्सपरंट असतात. परंतु काही बॉडी अशा आहेत की ज्याच्यामधून लाईट पास होऊ शकते, परंतु हीट रेडिएशन मात्र पास होऊ शकत नाही. याचं चांगलं एक्झाम्पल म्हणजे काय? मॉइस्ट एअर. तर मॉइस्ट एअर मधून व्हिजिबल लाईट कदाचित पास होईल, परंतु हीट रेडिएशन मात्र पास होऊ शकणार नाहीत. ऍथर्मनस बॉडी, जसं डायथर्मनस बॉडी म्हणजे काय? थर्मली ट्रान्सपरंट बॉडी असं म्हणू शकतो. तसं ऍथर्मनस बॉडी म्हणजे काय येणार आहे? थर्मली नॉन ट्रान्सपरंट बॉडी किंवा थर्मली ओपेक बॉडी असं म्हणू शकतो. ओके, सो इट इज थर्मली non-transparent. It is thermally non-transparent or it is thermally opaque. Opaque म्हणजे non-transparent. OPAQUE, opaque body. आणि या बॉडीसाठी मग टी ची व्हॅल्यू किती येणार बघा? टी इज इक्वल टू काय येणार आहे? 0 येणार आहे. म्हणजे कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इज इक्वल टू 0. म्हणजे अजिबात हीट रेडिएशन ज्या बॉडीमधून ट्रान्समिट होऊ शकत नाही, पास होऊ शकत नाही, त्याला काय म्हणायचं? टी इज इक्वल टू 0 म्हणायचं. आणि त्याच्यामुळे या बॉडीचं इक्वेशन काय येणार आहे? ए प्लस आर इज इक्वल टू 1 येणार. कारण ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1 असतात, त्याच्यामधला टी 0 झाला, त्याच्यामुळे ए प्लस आर इज इक्वल टू काय येणार आहे? 1 येणार आहे ऍथर्मनस बॉडीला. लक्षात येते? त्याच्यामुळं ए प्लस आर इज इक्वल टू 1 असेल. आता याच्यामध्ये ए जर जास्त असेल तर आर काय असणार आहे? कमी असणार. आणि ए जर कमी असेल तर आर काय असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणून या बॉडीचे रिलेटेड सेंटेन्स आपण असं लिहू शकतो. ओके, ते सेंटेन्स असं लिहू शकतो की फॉर ऍथर्मनस बॉडी काय होणार आहे? गुड ऍब्सॉर्बर. म्हणजे ऍथर्मनस बॉडी असेल तर टी ऑटोमॅटिकली 0 होणार, आणि टी ऑटोमॅटिकली जर 0 झाला तर गुड ऍब्सॉर्बर म्हणजे ए ची व्हॅल्यू काय असणार आहे? जास्त असणार आहे. गुड ऍब्सॉर्बर इज काय असणार आहे? बॅड रिफ्लेक्टर असणार आहे. गुड ऍब्सॉर्बर इज अ बॅड रिफ्लेक्टर, और काय येणार आहे? त्याच्या उलट येणार आहे. वाईस वर्सा म्हणजे काय? त्याच्या उलट पण होऊ शकतं. म्हणजे गुड रिफ्लेक्टर इज अ बॅड ऍब्सॉर्बर पण होऊ शकतं. तर या पद्धतीनं बेस्ड ऑन ट्रान्समिटन्स देर आर 2 टाइप्स ऑफ बॉडी, डायथर्मनस बॉडी अँड ऍथर्मनस बॉडी. ओके, नेक्स्ट is the next concept is very important concept, that is perfectly black body. Perfectly black body. Perfectly black body. आता perfectly black body म्हणजे काय? The body which absorb all the heat radiations or radiant heat incident upon it is called as perfectly black body. The body which absorbs all radiant heat incident upon it is called as
perfectly black body is called as perfectly black body. The body which absorb all the radiant heat incident upon it is called as perfectly black body. म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे अशी बॉडी असते की त्याच्यावर पडणारी सगळीच्या सगळी हीट ऍब्सॉर्ब केली जाते, जरा देखील त्याच्यामधली रिफ्लेक्ट होत नाही किंवा जरा देखील त्याच्यामधली ट्रान्समिट होत नाही. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज परफेक्टली ब्लॅक बॉडी. आता परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन किती येणार? मग ए ची व्हॅल्यू किती येणार आहे? 1, कारण सगळीच्या सगळी हीट ऍब्सॉर्ब करतं. ते अजिबात काय करत नाही, रिफ्लेक्ट करत नाही, त्याच्यामुळे आर किती येणार आहे? 0 येणार आहे. आणि त्याचबरोबर ते अजिबात ट्रान्समिट देखील करत नाही आणि त्याच्यामुळे टी ची व्हॅल्यू देखील काय येणार आहे? 0 येणार आहे. ओके, बघा, as it absorbs all radiant heat as it absorb all the radiant heat, काय होणार आहे? A इज इक्वल टू येणार आहे 1. सगळीच्या सगळी हीट काय करते? ते ऍब्सॉर्ब करतं आणि म्हणून काय होणार आहे? ए ची व्हॅल्यू येणार आहे 1. त्याच्यानंतर इट डझंट ट्रान्समिट एनी हीट, आणि त्याच्यामुळे टी इज इक्वल टू काय येणार आहे? 0 येणार आहे. आणि त्याचबरोबर इट डझंट रिफ्लेक्ट एनी हीट, म्हणजे त्याच्यावर इन्सिडंट होणारी कुठलीही हीट ते रिफ्लेक्ट पण करत नाही, हीट रेडिएशन अजिबात रिफ्लेक्ट करत नाही. त्याच्यामुळे या बॉडीसाठी आर ची व्हॅल्यू देखील काय येणार आहे? 0 येणार आहे. ओके, आर ची व्हॅल्यू जी येणार आहे ती कम्प्लिटली 0 येणार आहे. आता परफेक्टली ब्लॅक बॉडी एक्झिस्ट करते का नेचरमध्ये? तर परफेक्टली ब्लॅक बॉडी नेचरमध्ये एक्झिस्ट करत नाही. ओके, परफेक्टली ब्लॅक बॉडी doesn't exist in nature. Perfectly black body doesn't exist in nature. परफेक्टली ब्लॅक बॉडी नेचर मध्ये एक्झिस्ट करत नाही. ओके, परंतु एक बॉडी अशी आहे की ज्याचा कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन म्हणजे ए ची व्हॅल्यू जी आहे ती क्लोज टू 1 आहे, एक्झॅक्टली इक्वल टू 1 नाहीये. नॅचरल बॉडी आहे, ती म्हणजे काय आहे? लॅम्प ब्लॅक. ओके, म्हणजे लक्षात घ्या, फॉर प्रॅक्टिकल पर्पज लॅम्प ब्लॅक can be considered as ब्लॅक बॉडी. याचं रिझन आहे, ओके, याचं रिझन काय बघा, बिकॉज फॉर लॅम्प ब्लॅक ए ची व्हॅल्यू येते 0.98. 0.98 म्हणजे क्लोज टू 1 आहे. ओके, आता हे लॅम्प ब्लॅक काय असतं माहिती आहे का? बघा, तुमच्याकडे जर केरोसिनचा दिवा असेल, तर केरोसिनचा दिवा चालू ठेवल्यानंतर काय होतं? थोड्या वेळानं त्याला काजळी जमावते बघा, ब्लॅक कलरची काजळी जमावते. तर त्या काजळीलाच काय म्हणतो आपण? लॅम्प ब्लॅक असं म्हणतो. आणि हा लॅम्प ब्लॅक जो आहे त्याचा कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन आहे 0.98, विच इज क्लोज टू 1 बट नॉट एक्झॅक्टली इक्वल टू 1. आणि म्हणून लॅम्प ब्लॅकला आपण क्लोज टू परफेक्टली ब्लॅक बॉडी घेऊ शकतो. ओके, आता एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू आणखी काही महत्वाच्या गोष्टी परफेक्टली ब्लॅक बॉडीशी रिलेटेड लिहाव्या लागतील. आता बघा, परफेक्टली ब्लॅक बॉडी काय असतं? गुड ऍब्सॉर्बर असतं. ओके, इट इज अ व्हेरी गुड ऍब्सॉर्बर. ओके, त्याचबरोबर काय असणार आहे? इट इज ऑल्सो ए गुड इमिटर. म्हणजे ब्लॅक बॉडी एका सर्टन टेम्परेचरला गरम केली आणि ठेवली तर त्याच्यामधून काय होतात? सगळ्यात जास्त हीट काय होते? बाहेर पण पडते. ओके, इट इज गुड इमिटर ऑल्सो, गुड इमिटर ऑफ द हीट रेडिएशन, गुड इमिटर ऑफ हीट
रेडिएशन्स. कारण नेहमी लक्षात ठेवा, गुड ऍब्सॉर्बर इज ऑलवेज अ गुड इमिटर. ओके, परफेक्टली ब्लॅक बॉडी काय करतं, चांगल्या प्रकारे, म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणण्यापेक्षा सगळीच्या सगळी हीट काय करतं, ऍब्सॉर्ब करतं. ओके, म्हणजे तो काय आहे, एक चांगला ऍब्सॉर्बर आहे हीट रेडिएशनचा. तसंच तो काय आहे, हीट रेडिएशनचा चांगला इमिटर देखील आहे. म्हणजे ब्लॅक बॉडी आणि इतर बॉडी सेम टेम्परेचरला ठेवल्या तर सगळ्यात जास्त हीट कोण बाहेर टाकतं, तर ब्लॅक बॉडी बाहेर टाकतं, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं आणखी एक टर्म आपण ती पुढे स्टडी करणार आहे, दॅट इज इमिसिव्हिटी. ओके, इमिसिव्हिटी नावाची टर्म आपण पुढे स्टडी करणार आहे. दॅट इमिसिव्हिटी इज इक्वल टू काय येणार आहे, याचं 1 येणार आहे. आता इमिसिव्हिटी म्हणजे काय, याच्यानंतर थोड्या वेळानं आपण ही टर्म बघणार आहे. तर परफेक्टली ब्लॅक बॉडीची इमिसिव्हिटी काय असते, एक्झॅक्टली इक्वल टू 1 असते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता परफेक्टली ब्लॅक बॉडी नेचरमध्ये एक्झिस्ट करत नाही, परंतु एका सायंटिस्टनं, त्या सायंटिस्टचं नाव आहे फेरी. फेरी या सायंटिस्टनं काय केलेली आहे, एक बॉडी तयार केलेली आहे आणि त्याला काय म्हटलं जातं, आर्टिफिशियल ब्लॅक बॉडी किंवा फेरीज ब्लॅक बॉडी असं म्हटलं जातं, की जी त्याच्यावर पडणारी सगळीच्या सगळी हीट काय करतं, ऍब्सॉर्ब करू शकतं. ओके, आता त्याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट तो आपण स्टडी करणार आहे, दॅट इज फेरीज ब्लॅक बॉडी. फेरीज ब्लॅक बॉडी किंवा त्याला काय म्हणायचं, आर्टिफिशियल फेरीज ब्लॅक बॉडी किंवा त्याला आर्टिफिशियल ब्लॅक बॉडी असं म्हणायचं. फेरीज ब्लॅक बॉडी और आर्टिफिशियल ब्लॅक बॉडी. ओके, the diagram and construction of the Feris black body is like this. So this is the diagram. आता ही जी डायग्राम आहे ती अनेक वेळा बोर्ड एक्झाम मध्ये 2 मार्क्सला विचारली जाते. बघा डायग्राम कशी आहे आणि याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे. तर फेरिस ब्लॅक बॉडी इज अ डबल वॉल्ड हॉलो स्पियर. ओके, हे काय आहे, डबल वॉल्ड हॉलो स्पियर आहे. जे डायग्राम काढायचे झाले तर हा बाहेरचा एक स्पियर येणार आहे आणि त्याच्यामध्ये, त्याच्या आतमध्ये काय असणार आहे, आणखी एक स्पियर असणार आहे. इट इज डबल वॉल्ड हॉलो स्पियर प्रोव्हाइडेड विथ अ टायनी अपेर्चर और टायनी होल थ्रू विच हीट रेडिएशन्स कॅन एंटर इनसाइड. म्हणजे हे डबल वॉल्ड स्पियर आहे आणि ज्याला काय केलेलं आहे, एक स्मॉल अपेर्चर किंवा स्मॉल होल प्रोव्हाइड केलेला आहे आणि या होल मधून, अपेर्चर मधून काय होऊ शकतात, हीट रेडिएशन आत एंटर करू शकतात. ठीक आहे, आता या दोन वॉलच्या मधली जी स्पेस आहे, दोन वॉलच्या मधली जी स्पेस आहे ती कम्प्लिटली काय केलेली आहे, इव्हॅक्युएट केलेली आहे. यू कॅन सी हिअर. ओके, हिअर इट इज रिटर्न, इट इज इव्हॅक्युएटेड स्पेस. म्हणजे या दोन वॉलच्या मध्ये जी काही स्पेस आहे ती इव्हॅक्युएट केलेली आहे. आणि ती काय इव्हॅक्युएट केलेली आहे, तर आता इव्हॅक्युएट करणं म्हणजे काय, तिथली एअर कम्प्लिटली काढून टाकणं, म्हणजे तिथं पूर्णपणे व्हॅक्युम क्रिएट करणं. म्हणजे थोडक्यात दोन वॉलच्या मधलं जे मीडियम आहे ते मीडियम कम्प्लिटली आपण काढून टाकलेलं आहे. आणि मीडियम काढून टाकल्यामुळं हीट ट्रान्सफर किंवा हीट लॉस बाय कंडक्शन कन्व्हेक्शन होणार नाहीये. कारण कंडक्शनसाठी मीडियमची आवश्यकता आहे, कन्व्हेक्शनसाठी मीडियमची आवश्यकता आहे. म्हणजे हीट लॉस बाय कंडक्शन अँड कन्व्हेक्शन अवॉइड करण्यासाठी काय केलेलं आहे, इथं कम्प्लिटली मधली जी स्पेस आहे ती काय, मधली दोन वॉलच्या मधली जी स्पेस आहे ती कम्प्लिटली इव्हॅक्युएट केलेली आहे. इव्हॅक्युएट करणं म्हणजे तिथली एअर काढून टाकून तिथं व्हॅक्युम प्रोड्यूस करणं. ओके, त्याचबरोबर हा जो आउटसाइड सरफेस आहे, आउटसाइड सरफेस जो आहे तो काय केलेला आहे, सिल्वर्ड केलेला आहे. म्हणजे बाहेरचा सरफेस सिल्वर करणं म्हणजे काय, पॉलिश करणं, मिरर लाईक करणं. ओके, मिरर लाईक, एकदम चकचकीत हा बाहेरचा सरफेस असतो, लाईक अ मिरर. ओके, त्याला म्हणायचं सिल्वर पॉलिश्ड सरफेस असं म्हणायचं. आउटसाइड सरफेस इज सिल्वर्ड सरफेस और पॉलिश्ड सरफेस, इट इज अ मिरर लाईक सरफेस. आणि हा सिल्वर्ड किंवा पॉलिश्ड सरफेस केल्यामुळे काय होणार आहे, हीट लॉस बाय रेडिएशन होणार नाहीये. कारण सिल्वर्ड किंवा पॉलिश्ड सरफेस जो आहे तो हीट रेडिएट करत नाही. म्हणजे लक्षात घ्या, फेरिस ब्लॅक बॉडी मध्ये काय केलेलं आहे, कंडक्शन न होणारा हीट लॉस, कन्व्हेक्शन न होणारा हीट लॉस आणि रेडिएशन न होणारा हीट लॉस, तिन्ही प्रकारचा हीट लॉस जो आहे तो काय केलेला आहे, कॅन्सल आउट केलेला आहे, मिनिमाइज केलेला आहे. कंडक्शन कन्व्हेक्शनचा हीट लॉस कसा मिनिमाइज केलेला आहे, बाय इव्हॅक्युएटेड स्पेस, म्हणजे मीडियम काढून टाकलेला आहे. आणि रेडिएशनचा हीट लॉस कसा कमी केलेला आहे, बाय पॉलिश्ड सरफेस और सिल्वर्ड सरफेस, या पद्धतीनं. ठीक आहे, आफ्टर दॅट a conical projection is provided
ऑन द इनर सरफेस ऑफ द स्पियर अपोजिट टू द अपेर्चर. म्हणजे या अपेर्चरच्या अपोजिट बघा इथं अशा प्रकारे कोनिकल प्रोजेक्शन प्रोव्हाइड केलेलं आहे. A conical projection is provided on inside surface opposite to the aperture. आणि हे का प्रोव्हाइड केलेलं आहे? टू अवॉइड द नॉर्मल इन्सिडन्स. म्हणजे इथं जर कोनिकल प्रोजेक्शन हे नसतं, हे कोनिकल प्रोजेक्शन इथं जर नसतं तर काय झालं असतं, लाईट इथं इन्सिडेंट झाली असती, मॅक्सिमम ऍब्सॉर्ब झाली असती आणि बाकीची रिफ्लेक्ट होऊन परत बाहेर जाऊ शकली असती. म्हणजे नॉर्मल इन्सिडेंट झाला तर काय होणार आहे, रिफ्लेक्टेड लाईट परत पाठीमागे जाणार. आता हा कोनिकल प्रोजेक्शन प्रोव्हाइड केल्यामुळे काय होणार आहे, ही लाईट जी आहे ती स्लॅन्टेड सरफेसवर इन्सिडेंट होणार. त्याच्यातली सपोज 98% ऍब्सॉर्ब झाली तर बाकीचे काय होणार आहे, आतमध्येच रिफ्लेक्ट होणार आहे आणि आतमध्ये रिफ्लेक्ट झाल्यामुळे परत नेक्स्ट इन्सिडन्स मध्ये काय होणार आहे, बाकीची सगळी रॅडियंट हीट काय होणार आहे, ऍब्सॉर्ब होणार. लक्षात येत आहे? म्हणजे बघा इथून हीट आत येणार, स्लॅन्टेड सरफेसवर कोनिकल प्रोजेक्शनच्या स्लॅन्टेड सरफेसवर इन्सिडेंट होणार, त्याच्यामधली फर्स्ट इन्सिडन्स मध्ये काही ऍब्सॉर्ब होणार आणि थोडीफार जी रिफ्लेक्ट होते ती रिफ्लेक्ट कुठं होणार आहे, त्या बॉडीच्या आतमध्येच रिफ्लेक्ट होणार आहे. मग परत इन्सिडन्स होणार, त्यावेळी मग परत राहिलेली काय होते, ऍब्सॉर्ब होते. या पद्धतीने विदिन 2-3 रिफ्लेक्शन्स काय होणार आहे, सगळीच्या सगळी हीट काय होते, त्याच्यामध्ये ऍब्सॉर्ब होते. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आतला जो सरफेस आहे, समजा असे कोनिकल प्रोजेक्शन आहे, तर इनसाइड सरफेस इज कम्प्लिटली कोटेड विथ द लॅम्प ब्लॅक. म्हणजे आतला पूर्ण सरफेस जो आहे तो लॅम्प ब्लॅकनं कोट केलेला आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, मॅक्सिमम हीट रेडिएशन काय होणार, आतमध्ये ऍब्सॉर्ब होणार आहे. ठीक आहे. तर याला आपण फेरिस ब्लॅक बॉडी असं म्हणतो. आता इथे एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती महत्वाची गोष्ट म्हणजे काय, या फेरिस ब्लॅक बॉडीचा इफेक्टिव्ह एरिया काय असणार आहे, फेरिस ब्लॅक बॉडीचा, तर या फेरिस ब्लॅक बॉडीचा इफेक्टिव्ह एरिया असणार आहे दॅट इज एरिया ऑफ द अपेर्चर और एरिया ऑफ द होल. ओके. इथं जे अपेर्चर किंवा हे छोटंसं होल प्रोड्यूस केलंय ना, प्रोव्हाइड केलंय ना, तो एरिया म्हणजे इफेक्टिव्ह एरिया असणार आहे. कारण या एरियावर इन्सिडेंट होणारे हीट रेडिएशन फक्त आत जाणार आणि ऍब्सॉर्ब होणार आहे. याच्या बाहेर, या एरियाच्या बाहेर इन्सिडेंट होणारे हीट रेडिएशन ऍब्सॉर्ब होणार नाहीयेत. त्याच्यामुळे फेरिस ब्लॅक बॉडीचा इफेक्टिव्ह एरिया काय असतो, व्हेरी स्मॉल असतो अँड इट इज इक्वल टू काय असणार आहे, इट इज इक्वल टू एरिया ऑफ दॅट अपेर्चर. लक्षात आलं का बघा, या पद्धतीने ही फेरिस ब्लॅक बॉडी आहे. पुन्हा एकदा याचं कन्स्ट्रक्शन सांगतो, व्यवस्थित ऐका, हे एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. तर फेरिस ब्लॅक बॉडी कन्सिस्ट ऑफ ए डबल वॉल्ड hollow sphere. This is point number 1. Provided with a tiny hole or the aperture. Okay, provided with the tiny hole or the aperture through which heat radiation can enter inside. Okay, after that space between the two walls of the sphere is completely evacuated. Space जे आहे ते completely evacuate केलेले आहे, म्हणजे तिथं व्हॅक्यूम क्रिएट केलेला आहे, एअर कम्प्लिटली काढून टाकलेलं आहे. सो एज टू अवॉइड हीट लॉस बाय द कंडक्शन अँड कन्व्हेक्शन. कंडक्शन कन्व्हेक्शनचा हीट लॉस अवॉइड करण्यासाठी केलेला आहे. त्याचबरोबर आउटसाइड सरफेस काय केलेला आहे, आउटसाइड सरफेस इज सिल्वर पॉलिश्ड सो एज टू अवॉइड हीट लॉस बाय द रेडिएशन. ओके, सो डबल वॉल्ड हॉलो स्पियर. त्याच्यानंतर इथं आहे अपेर्चर. त्याच्यानंतर काय केलेलं आहे, इव्हॅक्युएटेड स्पेस प्रोव्हाइड केलेला आहे आणि आउटसाइड सरफेस सिल्वर्ड केलेला आहे. त्याचबरोबर काय केलंय, अ कोनिकल प्रोजेक्शन इज प्रोव्हाइडेड ऑन द इनर सरफेस अपोजिट टू द अपेर्चर. अपेर्चरच्या अपोजिट काय केलेलं आहे, इथे एक कोनिकल प्रोजेक्शन प्रोव्हाइड केलेलं आहे सो एज टू अवॉइड नॉर्मल इन्सिडन्स. नॉर्मल इन्सिडन्स अवॉइड करण्यासाठी केलेलं आहे. ओके, अँड इनसाइड सरफेस इज कोटेड विथ द लॅम्प ब्लॅक. आतला सगळा सरफेस जो आहे तो लॅम्प ब्लॅकनं कोट केलेला आहे, कारण लॅम्प ब्लॅक काय करतं, त्याच्यावर इन्सिडेंट होणारे मॅक्सिमम हीट रेडिएशन काय करतं, ऍब्सॉर्ब करतं. ओके, सो दिस इज दी कन्स्ट्रक्शन ऑफ द फेरिस ब्लॅक बॉडी. आणि फेरिस ब्लॅक बॉडीचा इफेक्टिव्ह एरिया किती असतो, इफेक्टिव्ह एरिया इज इक्वल टू एरिया ऑफ दॅट अपेर्चर. म्हणजे अपेर्चर किंवा त्या होलमध्ये इन्सिडेंट होणारे रेडिएशन्स फक्त काय होणार आहेत, ऍब्सॉर्ब होणार आहे, बाकीचे ऍब्सॉर्ब होणार नाहीयेत. ठीक आहे. आणि याचं वर्किंग कसं होत आहे बघा, व्हेन हीट रेडिएशन एंटर्स थ्रू द अपेर्चर इनसाइड द ब्लॅक बॉडी. ओके, हीट रेडिएशन आतमध्ये एंटर केल्यानंतर काय होतं, दे आर इन्सिडेंट ऑन स्लॅन्टेड सरफेस ऑफ द कोनिकल प्रोजेक्शन. सगळ्यात अगोदर कुठं इन्सिडेंट होणार आहे, दे आर इन्सिडेंट ऑन, आतमध्ये येणार, स्लॅन्टेड सरफेस ऑफ द कोनिकल प्रोजेक्शन. आता इथं लॅम्प ब्लॅकच्या साईनं कोटिंग केलेलं असल्यामुळे 98% काय होतं, फर्स्ट इन्सिडन्स मध्येच ऍब्सॉर्ब होतं आणि 2% फक्त रिफ्लेक्ट होतं. नेक्स्ट इन्सिडन्स मध्ये काय होणार आहे, ते 2% मधलं परत 98% ऍब्सॉर्ब होणार, म्हणजे जवळपास सगळ्याच्या सगळं ऍब्सॉर्ब होतं आणि व्हेरी फ्यू काय होणार आहे, रिफ्लेक्ट होणार आहे.
And in this way, within 2-3 incidents, 2-3 reflection and 2-3 incidents, all the radiant heat which enter through this aperture or the hole is completely absorbed. Okay, so in this way Ferris blackbody works. Okay, पुन्हा एकदा बघा कन्स्ट्रक्शनचा पार्ट पॉइंट वाइज म्हणायचं झालं तर पॉइंट नंबर 1, इट कन्सिस्ट ऑफ ए डबल वॉल्ड hollow sphere, okay, having a tiny hole or aperture through which heat radiation can enter. Okay, point number 2, the space between the wall is evacuated and outer surface of the sphere is silvered. Okay, after that point number 3, the inner surface of the sphere is coated with lampblack. त्याच्यानंतर point number 4, there is a conical projection on the inner surface of the sphere opposite to the aperture. Okay, point number 5, this projection ensures that a projection चा use काय बघा, the projection ensures that the ray traveling along the axis of aperture is not incident normally, जे normal incidence avoid होतोय and therefore not reflected back along the same path. normal incidence झाला तर काय होणार, reflect back होऊ शकतं, तर normal incidence होणार नाही आणि त्याच्यामुळे reflect back होणार नाही, तर reflect inside होणार आहे. Okay, the radiation entering through the small hole has negligible chance of negligible chance of escaping okay through the hole. So in this way Ferris blackbody actually works. Ferris blackbody. त्याच्यानंतर आणखी एक ब्लॅक बॉडी आहे विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज वेन्स ब्लॅक बॉडी. ओके, फेरिस ब्लॅक बॉडी नंतर आणखी एक ब्लॅक बॉडी आहे जी वेन्स या सायंटिस्टनं काय केलेली आहे, तयार केलेली आहे. तर वेन्स ब्लॅक बॉडी जी आहे, वेन्स ब्लॅक बॉडी, तर वेन्स ब्लॅक बॉडी जी आहे ती कशी आहे बघा, तर ही सिलेंड्रिकल बॉडी आहे. जसं फेरिस ब्लॅक बॉडी का आहे, स्पेरिकल बॉडी आहे, तर वेन्स ब्लॅक बॉडी काय असणार आहे, इट इज अ सिलेंड्रिकल बॉडी. ओके, आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे, पण पुन्हा एकदा डबल वॉल्ड सिलेंडर आहे. इथं 2 सिलेंडरच्या मधली एअर जी आहे ती कम्प्लीट इव्हॅक्युएट केलेली आहे आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे, एक स्मॉल होल प्रोव्हाइड करण्याऐवजी काय केलेलं आहे, एक स्लीट प्रोव्हाइड केलेलं आहे लाईक दिस. ओके, म्हणजे सपोज दिस इज सिलेंडर. ओके, या सिलेंडरला हा कम्प्लिटली क्लोज्ड सिलेंडर आहे आणि हॉलो सिलेंडर आहे आणि याच्यावर अशी रेक्टँग्युलर ओपनिंग म्हणजे याला काय म्हणतो आपण, स्लीट प्रोव्हाइड केलेलं आहे. दिस इज द स्लीट. आणि याच्यामधून काय होतात, हीट रेडिएशन आत जातात आणि एकदा आत एंटर केले की ते परत आत कम्प्लिटली काय होतात, ऍब्सॉर्ब होतात, बाहेर येत नाहीत. याला काय म्हणतो आपण, वेन्स ब्लॅक बॉडी असं म्हणतो. तर लक्षात घ्या, वेन्स ब्लॅक बॉडी कशी आहे, वेन्स या सायंटिस्टनं ती डिझाईन केलेली आहे. वेन्स ब्लॅक बॉडी इज काय आहे, डबल वॉल्ड स्पियर नाहीये, तर काय आहे, डबल वॉल्ड सिलेंडर आहे. डबल वॉल्ड सिलेंडर. ओके, हॅव्हिंग डबल वॉल्ड सिलेंडर आहे आणि त्याला काय आहे, हॅव्हिंग स्मॉल स्लीट. स्लीट म्हणजे काय, रेक्टँग्युलर कट, हॅव्हिंग स्मॉल स्लीट. ओके, आणि याचं वर्किंग जे आहे ते सिमिलर टू काय होणार आहे, फेरिस ब्लॅक बॉडी असणार आहे. हॅव्हिंग स्मॉल स्लीट थ्रू विच heat radiations are enter and completely absorbed, through which heat radiations can enter and completely absorb. आता इथं आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, महत्वाची टर्म आहे, दॅट इज कॉल्ड एज कॅव्हिटी रेडिएटर. कॅव्हिटी रेडिएटर. ओके, आता हे कॅव्हिटी रेडिएटर म्हणजे काय असतं, आता ही फेरिस ब्लॅक बॉडी किंवा वेन्स ब्लॅक बॉडी जी आहे ती हाय टेम्परेचरला गरम केलं तर काय होतं, या त्या फेरिस ब्लॅक बॉडीच्या त्या स्मॉल होल मधून किंवा वेन्स ब्लॅक बॉडीच्या या स्मॉल काय होणार आहे, स्लीट मधून काय होतं, रेडिएशन्स बाहेर पडतात. ओके, हीट रेडिएशन बाहेर पडतात आणि हीट रेडिएशन जर बाहेर पडत असतील तर त्याला काय म्हणणार आपण, कॅव्हिटी रेडिएटर असं म्हणतो.
म्हणजे ही फेरीज ब्लॅक बॉडी किंवा वेन्स ब्लॅक बॉडी काय करतं, ज्या पद्धतीने हीट ऍब्सॉर्ब पण करतं त्या पद्धतीनं काय करतं, ते हाय टेम्परेचरला गरम केल्यानंतर हीट रेडिएशन इमिट पण करतं. हीट रेडिएशन काय करतं, इमिट पण करतं. आणि म्हणून या दोन्ही बॉडीला काय म्हणू शकतो आपण, कॅव्हिटी रेडिएटर असं म्हणतो. ओके, तर कॅव्हिटी रेडिएटर म्हणजे लक्षात घ्या, कॅव्हिटी रेडिएटर म्हणजे काय. ओके, पुन्हा एकदा इथं लिहितो, कॅव्हिटी रेडिएटर ओके, तर कॅव्हिटी रेडिएटर म्हणजे काय बघा, व्हेन फेरीज ब्लॅक बॉडी, when Fairy's black body or Wayne's black body, when Fairy's black body or Wayne's black body is heated to a high temperature, heated to a high temperature, they emits heat radiation, emits heat radiations. Okay, which are called as cavity radiators, cavity radiators. ओके, आणि कॅव्हिटी रेडिएटर असं का म्हणलंय, कारण त्याच्या कॅव्हिटी मधून ते हीट रेडिएशन काय होतात, बाहेर पडतात, आणि म्हणून त्याला कॅव्हिटी रेडिएटर असं म्हणलेलं आहे. म्हणजे फेरीज ब्लॅक बॉडी किंवा वेन्स ब्लॅक बॉडी हाय टेम्परेचरला आपण काय केली, गरम केली, तर काय होणार आहे, फेरीज ब्लॅक बॉडीचं जे स्मॉल अपेरेचर आहे त्याच्यामधून हीट रेडिएशन बाहेर पडणार, किंवा वेन्स ब्लॅक बॉडीची ही जी स्लीट आहे त्या स्लीट मधून हीट रेडिएशन बाहेर पडणार. आणि हे आपण चांगल्या प्रकारे बघू शकतो. कुठं बघू शकतो, आता फेरीज ब्लॅक बॉडी किंवा वेन्स ब्लॅक बॉडी आपण हाय टेम्परेचरला गरम केली आणि एखाद्या डार्क रूम मध्ये नेलं, म्हणजे जिथं अंधार आहे पूर्णपणे तिथं नेलं, तर तुम्हाला काय दिसणार आहे, ते जे छोटंसं होल आहे, फेरीज ब्लॅक बॉडी मधलं छोटंसं होल किंवा वेन्स ब्लॅक बॉडी मधली ती जी छोटीशी स्लीट आहे, लक्षात घ्या, ती तुम्हाला चमकताना दिसणार आहे. त्याच्यामधून असे हीट रेडिएशन बाहेर पडताना दिसणार आहे, आणि म्हणून याला काय म्हटलं जातं, कॅव्हिटी रेडिएटर असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे फेरीज ब्लॅक बॉडी कशी दिसणार आहे, एखाद्या अंगठीसारखी दिसेल, की ज्याच्यावर काय आहे, काय असणार आहे, स्पार्कलिंग डायमंड जसा असतो त्या पद्धतीनं. ओके, म्हणजे आपल्याला एक रेड कलरची बॉडी दिसणार आहे आणि त्याच्यावर एक छोटासा पॉइंट दिसणार आहे, त्या पॉइंट मधून एकदम व्हाईट लाईट बाहेर पडताना दिसणार आहे, जास्त ब्राईटनेसची, आणि म्हणून याला काय म्हटलं जातं, कॅव्हिटी रेडिएटर असं म्हटलं जातं. ओके स्टुडंट्स.